सगळ्यात जी हट्टी आणि आग्रही आणि ज्याला आपण राशींचा राजा असं म्हणतो, आणि प्राण्यांमध्ये सुद्धा की जो सगळ्या प्राण्यांचा राजा आहे, सिंह राशी. आणि मुळातच ही राशी अगदी स्वाभिमानी, स्वतःच्या मताने चालणारी आणि अशी राशी असल्या कारणानं स्वमतानुग्रही असं आम्ही त्याला म्हणतो. तर त्यावेळेला या राशीच्या दृष्टीने जर 2025 हे वर्ष जर का आपल्याला पाहायचं असेल, तर ह्या राशीच्या दृष्टीने 29 मार्चच्या नंतरचा काळ, ज्या वेळेला शनी महाराज अष्टमस्थानात येतील, त्यावेळेस काही अडचणी निर्माण करणारा ठरू शकतो. मात्र त्यावर त्यांनी स्वतःच्या मताचा आग्रह कमी करून काही लोकांचा जर सल्ला घेतला, तर कायदेशीर सल्ला घेतला, तर त्यात त्यांना चांगलं यश प्राप्त होऊ शकतं. त्याचबरोबर ह्या झाला वाईट भाग. मात्र सिंह राशीच्या बाबतीमध्ये गुरु महाराजांचा जर का आपण विचार केला, तर सिंह राशीला गुरु महाराज जसे यावर्षी कर्क राशीला 11वे होते, तसेच सिंह राशीला ते येणाऱ्या 2025 मध्ये 11व्या स्थानात लाभस्थानात येणार आहेत. म्हणून यांना सुद्धा नवीन व्यावसायिक संधी प्राप्त होतील आणि त्याचबरोबर येणारे लाभ सुद्धा यांचे खूप वाढतील. मात्र हे सगळं 29 मेच्या नंतर होणार आहे. सुरुवातीच्या 6 महिन्यात यांना खूप काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आता आपण राशीचक्राच्या एका महत्वाच्या राशीपर्यंत पोहोचलो आहोत, की जी पहिल्या अर्ध्या भागातली 6वी राशी आहे, कन्या राशी. आणि कन्या राशी ही द्विस्वभाव राशी आहे, बुधाची राशी आहे, पृथ्वी तत्वाची राशी आहे, स्थिर आहे. मात्र बुधाची बौद्धिकता या राशीमध्ये खूप आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून या राशीचा विचार केला तर या राशीसाठी येणारं वर्ष हे जे काही ते नवीन व्यवसायाच्या दृष्टीने विचार करत होते, धडपडत होते की मला हे सुरू करायचंय, मला काहीतरी मिळवायचंय, मला पुढे जायचंय, तर काळजी करू नये. कन्या राशीच्या लोकांना मला हे सांगायचंय की येणाऱ्या वर्षामध्ये नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांना उत्तम अशा प्रकारच्या संधी प्राप्त होणार आहेत. अरे वा. हो. आणि हे सगळं मात्र 29 मे पर्यंत त्यांना थांबावं लागेल. मात्र तत्पूर्वी जर शनी महाराजांचा विचार केला तर आत्ता कन्या राशीच्या दृष्टीने 6ठ स्थानात शनी आहे. 6ठ स्थानात शनी असणं हे काही दृष्टीने चांगलं आहे की त्यांचे शत्रू असतील तर शत्रूंचा निपात होतो, किंवा अनेक वर्ष काही कुणासोबत भांडण चाललेलं असेल, काही जुने वादविवाद असतील, काही कोर्ट मॅटर्स असतील, जमिनीच्या प्रॉपर्टीच्या बाबतीत काही भांडणं असतील, तर ते सुद्धा थांबून त्याच्यातून त्यांना आर्थिक लाभ मिळण्याचं येणारं वर्ष त्यांना सांगत आहे. वा. कन्या राशीपर्यंत आलेलो आहोत. हो. पुढची राशी आहे तुला. ज्या राशीमध्ये तुला म्हणजे तराजू त्यांनी धरलेला आहे. त्याचं चिन्ह तराजूच आहे. बॅलेन्सिंग राशी आहे. खूप प्रत्येक गोष्टीचा विवेकानं विचार करणारी शिस्तबद्ध राशी तुला राशी आहे. आणि म्हणून या राशीच्या लोकांच्या बाबतीत विचार केला तर 2024 मध्ये या राशीला खूप काही सहन करावं लागलं, की जे अनाकलनीय होतं, त्यांच्या आकलन शक्तीच्या बाहेर होतं. असं होऊ शकणार नाही, हा व्यवसायात मला लॉस होऊ शकत नाही असा विचार करणारे सुद्धा त्यांना व्यवसायात लॉस झाला. पारिवारिक जीवनामध्ये त्यांना अनेक अडचणी आल्या, वैवाहिक जीवनामध्ये त्यांना अनेक अडचणी आल्या, आणि जे नाहीच, जे अस्तित्वातच नाही ते त्यांच्या समोर येऊन उभा राहिलं. आणि त्यामुळे तुला राशीला 2024 मध्ये खूप त्रास झाला. 2025च्या सुद्धा सुरुवातीच्या काही काळापर्यंत हा त्रास तसाच राहील. मात्र नंतरच्या काळात जर विचार केला तर 29 मेच्या नंतर गुरुचा बदल झाल्याच्या नंतर आपण 2च ग्रहांच्या, आज खूप कमी वेळात सांगायचं आहे म्हणून फक्त गुरु आणि शनी ह्या 2च मोठ्या ग्रहांचा विचार करूनच आपण राशी भविष्य सांगतो आहोत. आणि पूर्ण वर्षभराचं सांगायचंय म्हणून हे 2च ग्रहांवरून मी सांगतो आहे. भाग्यस्थानात ज्या वेळेला गुरु महाराज येतील 29 मेच्या नंतर, तर मी सांगून ठेवतो तुला राशीच्या लोकांना की सज्ज राहा, तुमचं भाग्य उघडत आहे. अरे वा. आणि तुमचा भाग्योदय होणार आहे. तुमचं हे भाग्योदयाचं वर्ष आहे हे तुम्ही निश्चित समजून घ्या.
आणि म्हणूनच आत्तापर्यंत मागच्या 1 वर्षभरात जेवढा काही त्रास झालेला आहे तो सगळा संपून त्यांना त्यांच्या भाग्याचे दरवाजे येणाऱ्या वर्षामध्ये उघडणार आहे. वृश्चिक राशीच्या बाबतीत जर विचार केला तर या लोकांकडून काही समजून घ्यायचं आहे किंवा जाणून घ्यायचं आहे तर ते फार कठीण आहे. त्याला एक स्किल लागतं, कौशल्य लागतं. सरांची तुमची तर वृश्चिक राशी नाहीच नाही. हा, तर त्यामुळे या राशीकडून जर काही समजून घ्यायचं आहे तर वेळ लागतो आणि म्हणून या राशीचं भविष्य सुद्धा असंच आहे. वृश्चिक राशीच्यासाठी 2024 हे वर्ष खूप बॅलेन्सिंग वर्ष होतं. सगळ्या बाबतीत खूप स्थिर अगदी ते पुढे आलेले आहेत आणि म्हणून 2025 मध्ये सुद्धा त्यांना असं स्थिर पुढे जायचं आहे. मात्र सुरुवातीच्या काळात ही स्थिरता राहील, मात्र ती स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. कारण पुढे येणारा अष्टमस्थानातला गुरु हा त्यांच्यासाठी काही अडचणी निर्माण करणारा ठरू शकतो. मात्र त्या अडचणी काय असतील की एका ठिकाणी व्यवसाय सुरू आहे मात्र तो व्यवसाय वाढला, ह्या सुद्धा अडचणी असतील. कारण की तो बाहेर देशात गेलाय, तशा सुद्धा संधी उपलब्ध होतील. त्यामुळे कामाचा व्याप्ती वाढेल आणि ह्या अडचणी वाढतील. म्हणजे त्या सुखद अडचणी आहेत असं मी थोडक्यात म्हणेन. असंच आपण धनुराशीच्या बाबतीत सुद्धा येणाऱ्या आर्थिक वर्षाचा जर विचार केला, म्हणजे आर्थिक 2025-26 हे आर्थिक वर्ष जर का विचार केलं तर धनुराशी मागच्या 4-5 वर्षापासून अनेक त्रासातून ती पुढे 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 येत आहे. मात्र 7.5च्या नंतर सुद्धा एक 7.5 सुरू असल्यासारखा भाग मागच्या 2-2.5 वर्षामध्ये धनुराशीच्या लोकांच्यासाठी मी पाहिलेला आहे. मात्र येणाऱ्या वर्षामध्ये ज्यावेळेस गुरुचा बदल होईल त्यावेळेला धनुराशीसाठी अनेक आर्थिक बाबतीमध्ये त्यांना नवीन लोन काही मिळवायचं असेल किंवा कर्ज घ्यायचं असेल तर त्या संधी अगदी खूप लवकर त्यांना प्राप्त होतील. त्याचबरोबर काही जवळचे प्रवास की ज्याच्यातून त्यांना लाभ होतील, भावंडांच्याकडून त्यांना लाभ होतील, तर असं धनुराशीचं आपण भविष्य या वर्षातलं करू शकतो. त्याचबरोबर ज्यांचे मी आपण आर्थिक याच विषयावर बोलत आहोत म्हणून बाकी विवाह वगैरे ह्याच्यावर बोलू शकत नाही. मात्र धनुराशीच्या लोकांच्यासाठी विशेष सांगतो, ज्यांचा कुणाचा विवाह राहिला आहे त्या लोकांच्या बाबतीत सुद्धा त्यांचा विवाह येणाऱ्या 2025 मध्ये धनुराशीच्या लोकांचा होऊ शकतो. वा, म्हणजे तयार राहायला पाहिजे त्यांनी. तर मकर राशी अशी एकमेव राशी, या भाग्यवान राशी या वर्षातली आहे 2025 या वर्षातली. कारण 7.5 हा नुसता शब्द जरी ऐकला तरी अनेकांना थरकाप होतो. काय असतं बुवा ते, असं लोक म्हणतात. मात्र ज्यांची 7.5 अगदी पूर्णतः संपते ती मकर राशी आहे. तुम्ही मगाशी विचारला 29 मार्चला असं नेमकं काय होतंय, तर 29 मार्चला शनी महाराज हे कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करत आहे. तेव्हा कुंभ राशीतून मीन राशीत गेल्यानंतर जे 7.5 वर्ष मकर राशीला 7.5 होती आणि त्याचे अनेक फटके हे मकर राशीला पाहिलेले आहेत मकर राशीच्या लोकांनी, तर त्यातून त्यांची पूर्णतः मुक्तता झालेली आहे. म्हणून आता नव्या जोमानं, खूप सहनशील राशी आहे, नव्या जोमानं नव्या उत्साहानं त्यांनी काम केलं पाहिजे असंच मी या राशीला संदेश देईल. खूप चांगलं वर्ष आहे. एकमेव अशी राशी आहे की ज्या राशीला सगळ्या प्रकारचं संधी या वर्षामध्ये प्राप्त होतील. सगळ्या प्रकारचे म्हणजे सगळ्या प्रकारच्या संधी म्हणजे व्यावसायिक असतील, त्याच्यानंतर नोकरीच्या दृष्टीने जर का पाहिलं, जे नोकरी करतात, मी सगळ्या दृष्टीने म्हणजे व्यवसाय, नोकरी आणि जे घरून सुद्धा काम करतात, जर आर्थिक बाजूने विचार केला तर त्यांच्या दृष्टीने सुद्धा हे वर्ष चांगलं जाऊ शकतं. यानंतर आपण कुंभ राशीचा विचार केला तर कुंभ राशी मात्र 7.5च्या आवाक्यात, म्हणजे 7.5 ज्याला आपण म्हणतोय, मागची राशी, मधली राशी आणि पुढची राशी, तर ह्याच्यामध्ये कुंभ राशीच्या दृष्टीने आणखीन 2.5 वर्षाचा कालखंड 7.5चा राहिलेला आहे. मात्र कुंभ राशीवरून जे शनीचं भ्रमण होतं त्यावेळेस जे काही कुंभ राशीला त्रास झाले हे मी माझ्या
क्लायंट्स कडून पाहिलेले आहेत. त्यांना खूप त्रास मागच्या 2.5 वर्षात झाला. मात्र येणाऱ्या वर्षामध्ये जे शनी महाराजांचा बदल होईल तो कुंभ राशीच्या लोकांच्यासाठी जी काही मागे अडचणी होत्या त्यातून मुक्तता करणारा होईल. अडचणी आणखीन आहेत, त्या संपलेल्या नाहीत, पण त्याचं सावट निश्चित कमी झालेलं असेल असं मी कुंभ राशीच्या लोकांच्या बाबतीत सांगू शकतो. आणि कुंभ राशीच्या लोकांना 29 मेच्या नंतर जी गुरुची दृष्टी कुंभ राशीवर येते आहे मिथुन राशीतून, त्या दृष्टीने गुरु महाराजांची विशेष कृपा राहील. जर जे कुंभ राशीचे लोक दत्त महाराजांचे भक्त आहेत किंवा दत्त उपासना करणारे आहेत, त्यांना नवीन प्रचिती येईल, कुणीतरी एक नवीन गुरु मिळेल आणि त्याच्यातून त्यांचं झालेलं नुकसान हे भरून निघेल. बर, आता एकमेव राशी राहिली आहे ज्या राशी चक्रात अगदी सगळ्यात शेवटची राशी जी मीन राशी आहे. मीन राशी, यासाठी मीन राशीला सुद्धा 7.5 सुरू आहे. बर, पण मीन राशीच्या बाबतीत 7.5 मध्ये त्यांच्या परिवाराला जेवढा त्रास झाला तेवढा आणखीन त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही. मात्र 2025 मध्ये मीन राशीच्या लोकांनी 7.5च्या दृष्टीने फक्त जर का विचार केला तर फार सतर्क राहिलं पाहिजे. या काळामध्ये आपण नवीन व्यावसायिक करार करणं अथवा कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणं या लोकांना महाग पडू शकतं. म्हणून हे करत असतानाच भिण्याचं काही कसलंही कारण नाही, मात्र तरी सुद्धा काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्याचबरोबर स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा मीन राशीच्या लोकांनी योगात सांगतोय की लक्ष दिलं पाहिजे. कारण की 7.5च्या काळामध्ये आत्तापर्यंत जेवढी 2-2.5 वर्ष या लोकांची दगदग झालेली आहे आणि त्याचा परिणाम आरोग्यावर झालेला आहे आणि तो आत्ता दिसू शकतो, म्हणून त्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. हे सगळं जरी असलं तरी सुद्धा मीन राशीच्या लोकांच्या दृष्टीने हे आर्थिक वर्ष म्हणजे आर्थिक दृष्टीने हे 2025 हे वर्ष खूप चांगलं जाणार आहे. बर, हो, कारण आतापर्यंत त्यांनी जे काही कष्ट केलेले आहेत त्या कष्टाचं फल 2025 त्यांच्यासाठी घेऊन येत आहे. वा, आमच्याकडे दृष्टीला फार महत्व आहे. म्हणजे एखादा कसा आहे, मी विषयांतर करून सांगतो, नाही चालेल, मात्र तरी सुद्धा की एखाद्या ठिकाणी बसलेला आहे, तो काहीही काम करत नाही, मात्र तो एखाद्याच्याकडे कृपादृष्टीने बघतो आहे, म्हणजे खूप मोठ्या पदावरचा व्यक्ती, तर तो काही न करताना सुद्धा खूप काही करत असतो. म्हणून गुरुच्या राशीच्या लोकांच्यासाठी गुरुची लाभस्थानावर दृष्टी असणं हे आर्थिक दृष्ट्या त्यांना अनेक संधी घेऊन येणार आहे. बरं जोशी सर, तुम्ही आत्ताच काही राशींबद्दल तुम्ही सांगितलं, तर मला थोडासा अजून वेगळा प्रश्न आहे. वेगळा म्हणजे म्हणण्यापेक्षा काय की तुम्ही ह्या क्षेत्रात कसे आलात आणि म्हणजे ज्योतिषशास्त्र किंवा हे क्षेत्रच म्हणावं लागेल, तर ह्या क्षेत्रात कसे आलात आणि त्याचा अनुभव काय तुमचा? मी अगदी थोडक्यात सांगतो. हो, मला माहीत असलेल्या मागच्या 4 पिढ्या याच क्षेत्रात आहेत. म्हणजे माझे पणजोबा असतील, आजोबा असतील, वडील असतील आणि मी असेल, त्यांच्यानंतर मी आहे. म्हणून माझ्या बालमनावर लहानपणापासूनच हे संस्कार झाले आणि या क्षेत्रात म्हणण्यापेक्षा नियतीनंच मला या क्षेत्रात खेचून आणलं. वयाच्या 10व्या वर्षी मी कुंडली काढायला शिकलो आणि म्हणून घरी एवढी सगळी ज्योतिषशास्त्राचं वातावरण होतं, त्यातून मला याची ओढ लागली. आणि एक इन्सिडन्स असा झाला, एक घटना अशी घडली की ज्याच्यामध्ये मी 10वीला असताना मला किती % मार्क पडणार, जे की मी आता सांगू शकत नाही लोकांच्या बाबतीत, पण माझ्या वडिलांनी मला अगदी करेक्ट पॉईंट टू पॉईंट सांगितलं होतं की तुला 72.25 मार्क्स मिळतील आणि मला 40 आसपास मिळेल, 72.40 मिळाले. तर हे मी ज्यावेळेस पाहिलं, मी थोडंफार शिकलेलोही होतो, त्यावरून एक असा विचार केला की आपण सुद्धा हे खूप डीपली शिकलं पाहिजे, खोलवर जाऊन शिकलं पाहिजे. आणि त्यासाठी मग मी पुण्यात आल्यावर सगळ्यात सुरुवातीला श्रीयुत वदा भट सर, की जे पुणे ज्योतिष परिषद चालवतात आणि याच्यातले व्यास महर्षी आहेत ज्योतिषशास्त्रातले, त्यांच्याकडे 2011 आणि 12 साली मी ज्योतिष विशारद आणि ज्योतिष पंडित पूर्ण केलं आणि त्यानंतरच मग माझा खरा या ज्योतिषशास्त्रातला प्रवास सुरू झाला.
पण म्हणजे असं म्हणता येईल की हे क्षेत्र किंवा एखाद्याचं भविष्य सांगायचं असेल तर ते अंदाजे नाही सांगत कोणी. त्याच्या आयुष्यात काय चालू आहे किंवा त्याची आर्थिक स्थिती काय असेल किंवा त्याची पुढची आर्थिक स्थिती काय असणार आहे, तर हे तुम्ही अचूक सांगू शकता असं काही इन्सिडेंट झालेले आहेत का किंवा तुम्ही असं काही सांगितलेलं आहे का ते अचूक घडलेलं आहे लोकांच्या बाबतीत? आशिष सर, असे अनेक उदाहरण आपल्याला सांगता येतील, पण त्यातले काही 1-2 उदाहरण मी तुम्हाला आता सांगतो. की ज्योतिषाची दृष्टी यावी असे आमचे सर सतत म्हणायचे की ज्या वेळेला तुम्ही एक 9-10 हजार पत्रिका बघाल त्यावेळेस तुम्हाला ज्योतिषाची दृष्टी येईल असं सर म्हणायचे. दृष्टी येणं म्हणजे काय, आमचे भट सर हे अगदी 2 सेकंदात पत्रिका बघतात बर आणि अचूक भविष्य सांगतात. आणि असे ट्रायल आम्ही सुद्धा केलेले आहेत. मी अगदी म्हणजे अगदी तुम्हाला मस्करी वाटेल, पण मात्र दूध घ्यायला मी डेअरीवर गेलो असताना डेअरीवाल्याला सांगितलं तुझं लग्न जून महिन्यात होईल त्याची पत्रिका पाहून, ते सुद्धा 2 मिनिटामध्ये, आणि त्याचं लग्न जून 2016च्या दरम्यान झालेलं आहे. मी त्याला जानेवारी 2016च्या दरम्यान हे भविष्य सांगितलं होतं आणि त्याचं लग्नही मीच पौरोहित्याची कामं करत असल्या कारणानं मी त्याच्या लग्नाच्या विधीला सुद्धा मीच होतो. वा. असे अनेक उदाहरण आहेत. परवाच एक उदाहरण सांगायचं झालं तर एक जणाच्या बाबतीत संतती होत नव्हती आणि ते दाम्पत्य अगदी निराश झालेलं होतं. माझ्याकडे आले, पण त्यातलं तिचे जे काही पती होते, ती सौभाग्यवती आलेली, त्यांचे जे पतिराज होते त्यांचा याच्यावर कसल्याही प्रकारे ज्योतिषशास्त्र अथवा ह्या पूजापाठ याच्यावर कशाही प्रकारे विश्वास नव्हता. त्या अर्थी ते काही नास्तिक नव्हते, मात्र विश्वास नव्हता. म्हणून त्यांना मी एकदा सांगितलं तुम्ही मी सांगतो तो उपाय करून पहा, तुम्हाला संतती होणार आहे. डॉक्टरांनी सांगितलं नैसर्गिकरित्या संतती होणार नाही. 1 वर्ष मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी उपाय केले आणि पुढच्या वर्षी त्यांना एक छान बाळ झालेलं होतं. त्यांना एक मुलगी झाली आणि त्या मुलीच्या नामकरण संस्कारासाठी सुद्धा मीच गेलो होतो. वा. पण म्हणजे हे हा ॲक्च्युली जे काही सर सांगतायत हे मी त्यांच्याकडनं आधी ऐकलेलं आहे. पण सर तुम्ही मला आधी सांगितलेलं होतं की त्या दाम्पत्याला डॉक्टरांनी असं सांगितलेलं होतं की तुम्हाला संतती होणार नाही, नैसर्गिकदृष्ट्या होणार नाही. हां, नैसर्गिकदृष्ट्या होणार नाही. पण मग त्याच्यावर काही उपायही सांगितलेला नव्हता डॉक्टरांनी. पण तुम्ही सांगितलं की होणार म्हणून आणि ते झालं तसं. पण मग हे म्हणजे ह्याला काय म्हणता येईल, हे कसं काय आहे की आपलं प्रारब्ध आहे आणि प्रारब्ध कुणीही बदलू शकत नाही. मात्र आपण ज्याला दैव म्हणतो ते 3 प्रकारचं आहे: प्रारब्ध, संचित आणि क्रियमान. प्रारब्ध कुणीही बदलू शकत नाही, मात्र संचित आणि क्रियमान कर्म बदलण्यासाठी उपासना अत्यंत जरूर आहे, गरजेची आहे. आणि म्हणून आम्ही उपासनेच्या द्वारे संचित आणि क्रियमान कर्म बदलून आमच्या दृष्टीने त्याच्या पत्रिकेत जो काही संततीचा योग होता तो त्याला प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मग त्यासाठी तुम्ही त्यांना काही उपासना वगैरे सांगितलेली होती? हो. अशा इकडे बघा, आपल्याकडे सनातन हिंदू धर्मशास्त्रामध्ये असे अनेक ग्रंथ आहेत, अनेक उपासना आहेत. उपासनेच्या ग्रंथ आहे, मंत्र महोदधी नावाचा ग्रंथ आहे. त्याच्यात अनेक देवतांच्या अनेक मंत्रांच्या उपासना दिलेल्या आहेत. मात्र कोणती उपासना कुणासाठी सांगायची ह्याच्यासाठी त्याच्या कुंडलीचा अभ्यास करून मगच आपण त्याला योग्य ते मार्गदर्शन करू शकतो. लक्षात घ्या की कृष्णा जोशी जर जे सांगतायत हे पूर्ण शिक्षण घेऊन, हे कुठलाही अंदाज न लावता प्रत्येकाची पत्रिका बघून, त्यांचे ग्रहमान बघूनच त्यांचं जे काही भविष्य आहे सांगता येतं आणि ते अचूक सांगतायत असं म्हणता येईल सर? हो सर. सर तुमच्या आयुष्यात असा वाव मुमेंट कुठला आलाय का? वाव म्हणजे काय, जेणेकरून तुम्ही जे सांगितलेलं भविष्य आहे ते खरं ठरलंय आणि त्याचं तुम्हाला समाधान मिळालं? खरं सांगायचं झालं तर माझा स्त्री जीवनाकडे पाहण्याचा खूप भावनिक म्हणजे असा दृष्टिकोन आहे. आणि म्हणून ज्यावेळेस मी एखाद्या स्त्रीच्या संदर्भामध्ये पत्रिका बघत असतो आणि स्त्रीसाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे तर तिचं दाम्पत्य जीवन आणि वैवाहिक जीवन ज्याला आपण म्हणतो, वैवाहिक सुख ज्याला म्हणतो, आणि ते जर का कुणाचं बिघडलेलं असेल तर ते मी दुरुस्त करण्याचा खूप माझ्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. असंच एक मुलगी होती, तर तिच्या डिवोर्सचे योग पत्रिकेतही होते,
तो होणारही होता आणि कोर्टात फाईल सुद्धा झाला. ती माझ्याकडे आली रडत रडत आणि गुरुजी मला याच्यातून काहीतरी करा, मला नाही घ्यायचा डिवोर्स, पण माझ्यावर हे सगळं वेळ आलेली आहे. आम्ही तिच्यासाठी काही उपाय केले आणि तिची आर्थिक परिस्थिती नसल्याने खूप कमी खर्चामध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून तिचं दाम्पत्य जीवन खूप चांगलं झालं. आज त्याच्यानंतरही तिला एक मूल झालेलं आहे आणि ते पाहून मला खूप आनंद झालेला आहे. वा. दुसरा प्रश्न असा आहे सर की आत्ताचं युग डिजिटल युग आहे, तर ह्या डिजिटल युगात आपण ह्या क्षेत्राला किंवा ज्योतिषशास्त्राला कुठे बघता? आत्ताची म्हणजे काही ॲप्स येतात जे ॲपवरनं आपलं भविष्य बघतात आणि त्याच्यावरती ते खरं मानतात, तर हे किती योग्य आहे? सर, ज्योतिषशास्त्रामध्ये थोडक्यात अगोदर तुम्हाला मला ज्योतिषशास्त्राची ओळख करून द्यावी लागेल. ती अगदी अर्ध्या सेकंदात 1 सेकंदात करून देतो. ज्योतिषशास्त्राचे 3 भाग आहेत. त्याच्यामध्ये एक गणिताचा भाग आहे आणि एक होरा भाग आहे. होरा भाग हा भविष्य सांगण्यासाठी असतो, जो की त्या पत्रिकेचं आकलन करून मग सांगता येतो. आणि एक भाग असतो कॅल्क्युलेशनचा असतो. तर त्या ॲप फक्त काय करू शकतं, कॅल्क्युलेशन करून कोणते ग्रह कोणत्या वेळेला कुठे होते, कोणती दशा सुरू होती, एवढं आणून तुमच्या समोर ठेवू शकतं. मात्र त्याच्यावरून जे काही प्रेडिक्शन करायचं आहे ते सगळं मॅन्युअली ज्योतिषाच्या बुद्धीनं ते करावं लागतं. म्हणजे त्याच्या अभ्यासांती ते बाहेर येत असतं. त्यामुळे ॲपवरून जे ज्योतिष बघतात किंवा ते भविष्यात ऐकतात ते सगळं अगदी चुकीचे असं नाही, त्याचे कॅल्क्युलेशन्स बरोबर आहेत. आम्ही सुद्धा ॲपचा उपयोग करतो. आता माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा कुंडलीचं ॲप आहे, तर त्याच्यावरूनच मी बऱ्याचशा कुंडल्या बघत असतो. किंवा कम्प्युटरवरून बघायचं झालं तर ॲस्ट्रोकॉम सारखी कंपनी आहे, त्याचे सॉफ्टवेअर्स आम्ही वापरतो आणि मागची 12-13 वर्ष झालं आम्ही त्याच्यावरूनच हे करतो. आता काही आम्ही पूर्वी जसं मी शिकताना अगदी घटिकापल तुम्हाला माहित नसेल, पण नंतरच्या काळात मी समजावून सांगू शकतो. घटिकापलावरून आत्ताच्या ह्याला आपण तास मिनिट म्हणतो, पूर्वीच्या कालखंडाला घटिकापल म्हणायचे. त्याच्यावरून मी माझ्या आजोबांकडून ज्योतिष शिकलेलो आहे. मात्र त्याच्यानंतर आत्ता आम्ही इथपर्यंत स्वतःला प्रोग्रेस केलेला आहे की आता एका ठिकाणी बसून आम्ही पूर्ण जगभरात कुंडल्या मेलच्या द्वारे पाठवू शकतो. पुढचा सर प्रश्न असा आहे की म्हणजे हे क्षेत्र असं आहे की म्हणजे सगळ्यांनाच असं वाटतं की कोणाच्या घरी पूजा असेल, वास्तुशांत असेल, कोणाचं पत्रिका बघणं असेल, ह्या एवढीच सीमा आहे या क्षेत्राची. तर तुम्हाला असं काही अनुभव आहेत का की ह्या पलीकडे तुम्हाला संधी मिळालेल्या आहेत? हो, असं वारंवार होतंय आणि कोरोनापासून तर याच्या संधी जास्त वाढलेल्या आहेत. कारण की कोरोना काळात काय झालं की कुणाला भेटू शकत नव्हतं आणि त्यावेळेस एका ठिकाणी बसून आम्ही अनेकांना व्हिडिओ कॉलच्या द्वारे, झूम मीटच्या द्वारे आम्ही लोकांना पूजा सांगितलेल्या आहेत आणि त्यामुळे ह्या संधी आणखीनच वाढल्या. आणि आत्ता पत्रिका बघण्याचा हा जो विषय आहे, आज माझे पूर्ण जगभरात क्लायंट्स आहेत की ज्यांची मी पत्रिका पुण्यात बसून बघतो. बरं. आणि त्यातच एक असा अनुभव आला, त्यातच एक असा मध्ये एक मित्र भेटला की ज्याने मला आयर्लंडच्या संधी उपलब्ध करून दिल्या. आयर्लंडच्या? हो सर. बरं. आणि त्याने सांगितलं की तुमच्यासाठी तिकडे खूप स्कोप आहे, तुम्ही तिकडे येऊन तुमची पूजा असेल किंवा कुंडलीच्या संदर्भात असेल, तुम्ही सेवा पुरवू शकता. आणि म्हणून आम्ही त्यातही प्रयत्न करत आहोत. आजही आयर्लंड सोडून इतर देशातही जाण्याचा आमचा मानस आहे आणि त्यासाठी सुद्धा आम्ही आणि आमची टीम प्रयत्न करत आहे. अरे वा. म्हणजे तिकडे ज्या पूजा असतील किंवा तुम्ही जे तुम्ही पूजा सांगता किंवा पण तिथे ह्या सगळ्या पूजा तिथे जाऊन करण्याची संधी तुम्हाला मिळाली? हो सर. अरे वा. बरं. आणि सर मग तुम्ही या क्षेत्रात आहात, तर तुम्ही कुठल्या कुठल्या पूजा सांगता किंवा तुम्ही कुठल्या सेवा पुरवता याच्यात? खरं तर ज्योतिषशास्त्राच्या बाबतीत जर म्हटलं तर कुंडलीवरून भविष्य सांगणे आणि कुंडलीवरून भविष्य सांगणे ह्याला ज्योतिष असं म्हणतात. इतर जे भविष्य हस्तरेषावरून किंवा पादरेषांवरून, फेस रिडिंगवरून जे काही सांगितलं जातं अंकशास्त्रावरून, हे ज्योतिष नाही. कुंडलीवरून सांगणं हे ज्योतिष आहे आणि बाकीचे आहेत ते भविष्य आहे. तर आम्ही कुंडलीवरून अचूक भविष्य सांगतो, ज्यामध्ये की अगदी जन्मलेल्या बाळापासून
ते अगदी करिअरच्या पर्यंत, संततीच्या पर्यंत, म्हणजे आरोग्य असेल, शिक्षण असेल, कुठला व्यवसाय करावा, करिअरच्या संधी, याच्या संदर्भात आम्ही अचूक आत्तापर्यंत अनेक भविष्य केलेली आहे. त्याच्यानंतर विवाह, जो की महत्वाचा टप्पा जीवनातला असतो, या बाबतीत तर आमचं प्रावीण्य आहे. विवाह या संदर्भामध्ये अनेक लोकांच्या बाबतीमध्ये तुमचं परिचयोत्तर विवाह म्हणजे लव्ह मॅरेज होईल अथवा अरेंज मॅरेज होईल, आणि त्याचबरोबर वैवाहिक जीवन तुमचं पुढे कसं आहे, तुम्हाला कोणत्या दिशेचा जोडीदार मिळेल, त्याचबरोबर तो काय काम करणारा असेल, दिसावयास कसा असेल, इथपर्यंत आम्ही अचूक भविष्यवाण्या केलेल्या आहे. वा. आणि विवाहाच्या नंतर संततीच्या बाबतीत सुद्धा किती संतती होईल, कशी होईल, होणार अथवा नाही होणार, या संदर्भात सुद्धा आम्ही लोकांना सल्ला देतो. आणि याचबरोबर सर्व प्रकारच्या धार्मिक पूजा, अगदी बारशापासून ते विवाहापर्यंत, आणि त्याचबरोबर श्राद्ध कर्म सुद्धा, हे सुद्धा आम्ही याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या पूजेच्या सेवा पुरवत असतो. वा. बरं, धन्यवाद सर. तुम्ही आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. आणि आता सगळ्यांना मला वाटतं लक्षात आलं असेल की 2025 त्यांना कसं जाणार आहे, प्रत्येक राशीच्या लोकांना. त्यामुळे असेच नवीन नवीन आपल्याला उद्योजक आपल्याकडे येत राहतील. त्यासाठी बघत राहा चाय अँड वाय. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.